Hello students, today we are going to discuss some important formulas from the topic electromagnetic waves. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज या टॉपिक मधले काही महत्त्वाचे फॉर्म्युले आज मी डिस्कस करतोय या व्हिडिओच्या सहाय्याने. तर यातला पहिला जो तर पहिला बघूया आपण व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह काय असतो वर्ष बेसिकली whenever a charge particle एखादा चार्ज पार्टिकल घेतला फॉर एक्झाम्पल इफ यू कन्सिडर an electron when this electron is accelerated it emits certain waves. These waves are called as electromagnetic waves, and electromagnetic waves consist of electric and magnetic field. याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे हा इलेक्ट्रॉन आहे. when this electron is accelerated it emits waves and these waves are called as electromagnetic waves. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक दोन्ही फील्ड असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर आपण डायग्राम न दाखवलं तर दिस इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता या वेव्ह मध्ये बघा बरस हा जो रेड कलरचा वेव्ह दाखवलेला आहे this is nothing but electric field in electromagnetic wave. That is मी त्याला E बार म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मधला इलेक्ट्रिक फील्ड जर y ऍक्सिस ला असेल तर त्याच्यामध्ये जो मॅग्नेटिक फील्ड असतो दिस मॅग्नेटिक फील्ड इज रिप्रेझेंटेड हिअर बाय दिस ब्ल्यू वेव्ह. हा काय बरं मॅग्नेटिक फील्ड आहे. हा झेड ऍक्सिस ला असेल त्याला आपण बी झेड बार असं म्हणतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये नेहमी इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड्स हे एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. इन केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इलेक्ट्रिक फील्ड that is E bar and magnetic field B bar are always perpendicular to it. तर हे नेहमी एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. सेकंड इम्पॉर्टंट पॉइंट electromagnetic wave propagate in a direction along E bar cross B bar. E bar cross B bar हा जो वेक्टर असेल या वेक्टरच्या डायरेक्शन मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह प्रोपोगेट होतो. या डायग्राम मध्ये आपण दाखवलं बा डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू बोथ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. म्हणजेच इथं इलेक्ट्रिक फील्ड वाय डायरेक्शन दाखवलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड हा झेड डायरेक्शन आहे. त्यामुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह हा एक्स डायरेक्शन मध्ये प्रोपोगेट होईल दाखवलं. ओके. नंबर 3 इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर इमिटेड बाय एक्सलरेटेड चार्ज पार्टिकल्स. म्हणजेच कुठले बरं इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन कोणताही चार्ज जेव्हा तो एक्सलरेटेड होतो ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स इमिट करतो. एक्सलरेटेड चार्ज पार्टिकल्स emits electromagnetic waves. ओके. आता आणखीन एक महत्वाचं या गोष्टीमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये काय असणार इलेक्ट्रिक फील्ड अँड मॅग्नेटिक म्हणजे दोन्ही असतात. जसं आपण वर सांगितले कन्सिस्ट ऑफ इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड्स. ओके. आता इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड जे आहे यांचे आपण इक्वेशन्स बघूया. इक्वेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इन केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इलेक्ट्रिक फील्ड इज गिवन बाय समजा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज प्रोपोगेटिंग अलॉंग एक्स एक्स असेल तर त्याच्यामध्ये असणारा इलेक्ट्रिक फील्ड हा अलॉंग वाय एक्स असतो आणि त्याचं इक्वेशन असतं ई वाय इज इक्वल टू E0 into sin of ओमेगा टी मायनस के एक्स. ब्रॅकेट मध्ये दिस एक्स रिप्रेझेंट डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. ओके. आणि ई मीन्स इलेक्ट्रिक फील्ड.
तसंच याच केसमध्ये मॅग्नेटिक फील्ड हा मग झेड ऍक्सिसला असेल, म्हणून मॅग्नेटिक फील्डचं इक्वेशन येतं बी झेड इज इक्वल टू बी झिरो इंटू साइन ऑफ ओमेगा टी मायनस के एक्स. लक्षात येते का? ओके, दिस इज द हे झालं वेव्हच्या फॉर्म मध्ये साइन किंवा इथं कॉस फंक्शन पण असू शकतो. आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं इक्वेशन डिफरन्शियल फॉर्म मध्ये पण लिहिता येतं. आणि डिफरन्शियल फॉर्मॅट मध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं इक्वेशन आपलं असं लिहिता येईल डी टू ई बाय डी एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एप्सिलॉन झिरो इंटू म्यू झिरो into d2e by dt square. This is the equation for electric field in electromagnetic wave. Similarly magnetic field चे इक्वेशन जर मला लिहायचं असेल तर मला या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डचे इक्वेशन पण अशाच प्रकारे लिहिता येतं. दॅट इज d2b by dx square is equal to d2b by dt square into epsilon 0 mu 0. ओके, दिस इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आणि याच्यामध्ये हे इक्वेशन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये जो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड आहे त्यांच्यामधलं रिलेशन अतिशय महत्वाचं इक्वेशन, रिलेशन बिटवीन ई अँड बी इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मध्ये ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अपॉन मॅग्नेटिक फील्ड is equal to काय असतो बरं, velocity of electromagnetic wave that is equal to c. और मी त्यांचं फक्त एम्प्लिट्यूड मध्ये लिहिलं तरी पण चालतं ई झिरो अपॉन बी झिरो इज इक्वल टू काय असणार आहे बरं, velocity of electromagnetic wave that is c. This is the relation between electric and magnetic field in electromagnetic waves. आता आपण बघूया व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज अ वेव्ह, त्यामुळे आपल्याला व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचे बरेच वेगवेगळे इक्वेशन लिहिता येतील. त्यापैकी पहिला व्हेलॉसिटी इज इक्वल टू एन इंटू लॅम्बडा, वेअर एन इज फ्रिक्वेन्सी अँड लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. दॅट इज इक्वल टू आपल्याला काय लिहिता येईल बघा बरं, लॅम्बडा अपॉन टी म्हणजेच वेव्हलेंथ अपॉन पिरियॉडिक टाइम. जर आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह मधलं इक्वेशन दिलं असेल आयदर इलेक्ट्रिक और मॅग्नेटिक फील्ड, then we can write velocity of electromagnetic wave is equal to omega upon k. That means coefficient of t upon coefficient of x in the equation of electromagnetic wave. That is, we also write in terms of electric and magnetic field, that is E0 upon B0, or that is equal to ERMS upon BRMS. These are the different formulas to calculate velocity of electromagnetic waves. Velocity of electromagnetic waves also related with the refractive index of the medium. म्हणून refractive index आणि velocity of electromagnetic wave यांच्यातलं रिलेशन बघूया. Refractive index is given by refractive index, त्याच्या आधी आपण velocity of electromagnetic wave velocity of electromagnetic waves in terms of permittivity आणि permeability द्यायचं असेल तर C is equal to, that is velocity of electromagnetic wave in vacuum is given C is equal to 1 upon under root epsilon 0 into mu 0 असं देता येईल. velocity of electromagnetic wave in a medium घेतला
तर त्या केसमध्ये दिस इज गिवन बाय v इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट epsilon into mu, where epsilon is permittivity of the medium and mu is the permeability of the medium. आता आपल्याला माहिती आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज गिवन बाय कोणत्याही मीडियमचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण त्याच्यानं काय म्हणतो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज इक्वल टू velocity of light or velocity of electromagnetic wave in vacuum divided by velocity of electromagnetic wave in medium. That means velocity of electromagnetic wave in vacuum equation काय असणार 1 upon under root epsilon 0 mu 0 divided by 1 upon under root epsilon into mu. म्हणजे आपला काय मिळालं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ द मीडियम इज इक्वल टू हे इक्वेशन मला असं लिहिता येईल epsilon into mu divided by epsilon 0 into mu 0 हे एक इक्वेशन तयार होईल. बट वी कॅन राईट मग या ठिकाणी आपल्याला काय मिळालं बाबा epsilon अपॉन epsilon 0 याला मी काय लिहू शकतो epsilon r रिलेटिव्ह परमिएबिलिटी ऑफ द मीडियम आणि mu अपॉन mu 0 याला आपण लिहू शकतो रिलेटिव्ह परमिएबिलिटी दॅट इज mu r. Therefore refractive index साठी फॉर्म्युला काय लिहावा रूट ऑफ epsilon r into mu r. This is also formula for refractive index. Okay. आता आपण पुढचं बघूया एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. हे क्वेश्चन घ्या इन केस ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एनर्जी इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. महत्वाचा पॉइंट आहे एनर्जी is equally distributed in electric and magnetic field. दोन्ही मध्ये इक्वल एनर्जी असते. आता आपण बघूया एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर घ्यायचं असेल तर आपल्याला काय करायला आवडतं एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह E इज गिवन बाय E इज इक्वल टू पहिला आपण H into nu where H is Planck's constant and nu is frequency of the wave. याला दुसरा फॉर्म्युला आपण असं पण लिहू शकतो H C अपॉन लॅम्बडा. अतिशय महत्वाचा फॉर्म्युला आहे. ओके दिस इज द एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह किंवा एका वेव्हची एनर्जी. एनर्जी डेन्सिटी बघितली आपण तर एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह एनर्जी डेन्सिटी ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मध्ये बघितला तर U इज इक्वल टू फॉर्म्युला येईल 1/2 epsilon 0 into E square आणि तसंच एनर्जी डेन्सिटी इन मॅग्नेटिक फील्ड जर घेतला तर तो असेल U इज इक्वल टू 1/2 into B square divided by mu 0. ओके एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रिक फील्ड आणि एनर्जी डेन्सिटी इन मॅग्नेट दोन्ही मध्ये एनर्जी सेम असते. एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रिक फील्ड दॅट इज 1/2 epsilon 0 E square and energy density in magnetic field is equal to 1/2 B square upon mu 0. Energy in electric and magnetic field is same. आता जर एव्हरेज एनर्जी घेतली आपण तर एव्हरेज कसं करतो वापरायचं एनर्जी डेन्सिटी एव्हरेज एनर्जी डेन्सिटी U average is equal to in terms of electric field if you want to write this equation then it is equal to 1/2 epsilon 0 E0 square. If you want to write in terms of magnetic field then it is equal to 1/2
B0 square upon mu 0, and this is equal to 1 by 4 epsilon 0 E0 square plus 1 by 4 B0 square upon mu 0. These are the formulas to calculate average energy density of a electromagnetic wave. Okay. Now we see what is पॉइंटिंग वेक्टर. पॉइंटिंग वेक्टर म्हणजे काय बघा. आता समजा एखाद्या मीडियम मधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जर प्रपोगेट होत असेल तर युनिट एरिया मधून ऍट अ गिव्हन इन्स्टंट ऑफ टाइम हाऊ मच एनर्जी इज propagating in 1 सेकंड. एका सेकंदामध्ये युनिट एरिया मधून किती एनर्जी फ्लो होतो त्याला म्हणतो आपण पॉइंटिंग वेक्टर. अमाउंट ऑफ एनर्जी पासिंग पर एरिया पर नीट टाइम at a given instant is called as pointing vector, or it is represents pointing vector. And pointing vector is given by its value असते बघा S bar is equal to E bar क्रॉस B बार अपॉन म्यू 0. हा काय रिप्रेझेंट करतो बरं, युनिट एरिया मधून एका सेकंदात त्या इन्स्टंटला किती एनर्जी फ्लो होते तो हा वेक्टर दाखवतो. ओके. आता आपल्याला बघायचं इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ऍट अ पॉइंट इज इक्वल टू एव्हरेज व्हॅल्यू ऑफ पॉइंटिंग वेक्टर. पॉइंटिंग वेक्टरचे एव्हरेज व्हॅल्यू म्हणजे काय असतं बरं, इंटेन्सिटी ऍट दॅट पॉइंट, दॅट इज इक्वल टू एस एव्हरेज. आता एस एव्हरेज जर तुम्ही कॅल्क्युलेट करून बघितलं तर त्याची व्हॅल्यू किती येते बघा बरं. इफ यू कॅल्क्युलेट एव्हरेज ऑफ एस then it is equal to 1/2 into E0 into V0 upon mu 0. This is the value of intensity. पण आपल्याला काय लिहिता बघा बरं, हेच मला इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लिहायचं असेल तर वी नो इलेक्ट्रिक फील्ड E0 upon magnetic field B0 is equal to velocity of electromagnetic say C. Therefore we can write from this equation E0 is equal to C into B0. We can put this value in this equation. तर आपल्याला काय मिळेल बघा, we will get that is equal to 1/2 into C into B0 into B0, that is B0 square upon mu 0. Okay, this is the second equation for intensity of electromagnetic wave. Similarly, we can calculate the value of B0 from this equation. A equation बघा, E0 upon B0 equal to C. From this equation we can write B0 is equal to E0 upon C. If you put this value in this equation, then what happens, that is equal to 1/2 into E0 into E0 divided by C upon mu 0. That is equal to काय बघा बरं, 1/2 E0 square upon mu 0 into C. हे पण लिहिता येईल. ओके. तसंच मला काय आणखीन एक इक्वेशन याच्यामध्ये लिहिता येईल. फ्रॉम दिस इक्वेशन वी नो एव्हरेज जी काय एनर्जी आहे, एनर्जी डेन्सिटी, एव्हरेज एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह इज गिव्हन बाय काय बघा बरं, 1/2
epsilon 0 into E0 square. ओके, तर मी काय करतो, इंटेन्सिटीचा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यामध्ये E0 स्क्वेअर है ना, इन दिस इक्वेशन if you put E0 square is equal to, this equation indicates that काय वापर त्याच्यावरनं E0 square is equal to 2 into average energy density upon epsilon 0. ही व्हॅल्यू मी इथं सबस्टिट्यूट करतोय, म्हणजे आपला इंटेन्सिटी इक्वल टू काय बाबा, इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह I इज इक्वल टू 1/2 into E0 means काय आला आता 2 into average energy density divided by epsilon 0 divided by mu 0 into C. That is इथं 2 आणि 2 कॅन्सल होईल आणि काय राहील बरोबर average divided by mu 0 into epsilon 0 into C. पण आपल्याला काय माहित आहे, C velocity of electromagnetic wave is given by C is equal to 1 upon under root epsilon 0 mu 0. Therefore epsilon 0 mu 0 is equal to काय असणार 1 upon C square. If you put this value in this equation, that is equal to average energy density ऐवजी 1 upon C square into C. इथं परत C आणि एक C square कॅन्सल होईल आणि आपल्याला इंटेन्सिटी I इज इक्वल टू काय मिळेल C into average energy density. हे महत्वाचे फॉर्म्युला झाले. आता आपण बघूया मोमेंटम ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. So momentum of electromagnetic wave is given by P is equal to H upon lambda. H म्हणजे इथे या ठिकाणी Planck's constant, H is Planck's constant, or we can write H upon lambda. Lambda means what? C upon frequency nu, that is equal to H nu upon C, that is H nu म्हणजे आता आपण बघितलं तर एनर्जी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, that is E upon C. याला मोमेंटम. तर चेंज इन मोमेंटम, समजा when an electromagnetic wave incident on a perfectly absorbing surface, हा सरफेस तर या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह ला ऍब्सॉर्ब करत असेल, if this surface absorb this electromagnetic wave, then change in momentum of the wave is given by delta P. त्या ठिकाणी काय बरोबर P होईल in this case. And suppose if this surface is reflecting, when this electromagnetic wave incident on this surface is a mirror, then this electromagnetic wave gets reflected. If momentum of electromagnetic wave before collision is P and then after collision is also P, therefore change in momentum is P minus minus P. या केस मध्ये काय बघा बरं, डेल्टा P is equal to P minus minus P, that is equal to 2P. When reflecting असेल, perfectly reflecting, when the surface is perfectly reflecting, then change in momentum is 2P, and when the surface is absorbing, then change in momentum is equal to P. Similarly आपण काय बघायचं बरं, प्रेशर एक्सर्टेड बाय इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, त्याला म्हणतो आपण रेडिएशन प्रेशर. आता याच्यामध्ये पण दोन पार्ट आहेत. एक जर इफ द सरफेस इज परफेक्टली अब्सॉर्बिंग, देन प्रेशर P इज इक्वल टू इंटेन्सिटी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह डिवाइडेड बाय C. ओके, आणि जर समजा सरफेस इज रिफ्लेक्टिंग असेल, if the surface is reflecting, then pressure exerted by electromagnetic wave, that is radiation pressure, is given by P is equal to twice होईल याच्या 2I
अपॉन सी, बिकॉज त्या केसमध्ये चेंज मोमेंटम काय असेल बरं, दुप्पट असतो. ओके, समजलं का बाबा सर?